राज ठाकरेंची शिवतीर्थवर मनसे नेत्यांसोबत आता चर्चा होतीये। या बैठकीला मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची हजेरी आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही बैठक होतीये। ठाकरे बंधूंच्या कालच्या शिवतीर्थावरच्या भेटीनंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तासाभरापासून शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सध्या बैठक जी आहे ती सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीनंतर मनसे नेत्यांची शिवतीर्थवर आता बैठक होतीये। पालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी भूविकांसंदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार। मुंबईतील मतदार याद्या तपासण्याचं काम कुठपर्यंत आलं याचा आढावाही बैठकीमध्ये घेतला जाणार। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेकडून विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारी केली जाते आणि ही बैठक जी आजची जी आहे ती गेल्या 1 तासांपासून सुरू आहे। आणि ही नियोजित बैठक जरी असली तरी काल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या बैठकीमध्ये ज्या काही चर्चा झाल्यात त्या चर्चेचा मुद्दा देखील आजच्या बैठकीत उपस्थित केला जाऊ शकतो, कारण की प्रमुख नेते आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आतापर्यंत आपण राज ठाकरे यांच्या बैठका जर पाहिल्या तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या दृष्टीने आपली काय तयारी असावी या संदर्भात जे आहे ते पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मार्गदर्शन करत असतात। त्यामध्ये मतदार याद्या असतील किंवा स्थानिक प्रश्न असतील यावरती विशेषतः जो आहे तो त्यांचा भर असलेला पाहायला मिळतो, कारण की पुण्यामध्ये ज्या पद्धतीने बैठक झाली होती त्यांनी ईव्हीएम वरती जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानुसार ज्या मतदार याद्या असतील किंवा हरकती सूचना जो निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार कार्यक्रमानुसार आपण देखील तयार राहिलो पाहिजे अशा आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते। परंतु काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली, या भेटीनंतर जे आहे ते आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईतील आणि राज्यातील इतर महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत। त्याच्यामुळे आज राज ठाकरे नक्की पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। वृषाली, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।